जून महिन्यामध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यामध्ये जून महिन्याच्या पावसाची बरोबरी जुलै महिन्यामध्ये करून दिली असं आपल्याला म्हणता येईल। एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। मुसळधार पावसाने सगळीकडे पाण्याचा जो रेकॉर्ड ब्रेक जून महिन्यामध्ये कमतरता होती ते या जुलै महिन्यामध्ये ती कमतरता पूर्ण करून दिलेली आहे। तर येत्या 24 तासामध्ये राज्यामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, येलो अलर्ट दिलेला आहे किंवा पावसाची स्थिती काय राहणार आहे हे आपण आजच्या या पॉडकास्टमधून जाणून घेऊयात। मी ॲडव्होकेट नागसेन दाडसे आणि आपण पाहताय मुद्द्याचे बोल। मित्रांनो, अल निनोचा होणारा परिणाम, अल निनोमुळे परिणाम झाला, त्यामुळे जून महिन्यामध्ये पाऊस पडला नाही आणि यावर्षी पावसाची संकेत कमी राहतात अशा प्रकारचे काहीशे मत किंवा काहीशे अंदाज हे हवामान खात्याकडून आलेले होते। परंतु एकंदरीत जुलै महिन्यामध्ये हे सर्व जे कॉन्सेप्ट होत्या किंवा ज्या काही हवामान खात्याने निर्देश केलेले होते ह्या जुलै महिन्यामधल्या पावसाने या अंदाजांना कुठेतरी बगल दिली किंवा याला कुठे ठरवले। त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला मान्सून आणि त्या मान्सूनने कोसळलेल्या मुसळधार पावसाच्या सरी। तर मित्रांनो, पुढच्या 24 तासामध्ये राज्यामध्ये कुठे कुठे पावसाचा काय अंदाज दिलेला आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 1 ऑगस्ट 2026ला नाशिक, पुणे, रायगड या भागांना, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हा हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे। त्याबरोबरच नंदुरबार, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरचा घाटमाथा या भागांमध्ये किंवा या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्यातर्फे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। उर्वरित भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल किंवा काही भागामध्ये थोडा तीव्र स्वरूपाचा पाऊस असेल अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। रविवारपासून उर्वरित जो पाऊस आहे तो महाराष्ट्रातून त्याचं प्रमाण कमी कमी होत जाईल आणि सोमवारपासून महाराष्ट्रामध्ये जे पाऊस होता हा उघडलेला आपल्याला दिसून येईल। तर एकंदरीत हा होता 24 तासाचा हवामान खात्यानं दिलेला पावसाचा अंदाज। आपल्याला याबाबतीत आपलं काय मत आहे, आपल्या भागामध्ये पाऊस कसा पडला हे कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।